हाय एव्हरीवन, फ्लेवर्स अँड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी शेअर करणार आहे शिकंजी मसाला। शिकंजी मसाला एक प्रसिद्ध आणि पारंपरिक मसालेदार लिंबू पाणी आहे। शिकंजी मसाला गोड, तिखट, आंबट, मसालेदार चवीने युक्त आहे। उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पसंती दिली जाते। उन्हाळ्यात शिकंजी मसाला पिणे हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम आनंददायी गोष्ट आहे। या रेसिपीद्वारे शिकंजी मसाला सहज आणि सोप्या पद्धतीने दाखवला आहे। 2 चमचे जिरे घेतले आहे, ते चांगले भाजून घ्यायचे आहे। खमंग वास येईपर्यंत जिरे भाजून घ्यायचे आहे। काळपट न होऊ देता जिरे छान भाजून घ्यायचं आहे। शिकंजी मसाला संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय आहे। हा मसाला तयार करून ठेवल्यास खराब होत नाही। 2 चमचे काळी मिरी घेतली आहे, ती सुद्धा छान भाजून घ्यायची आहे। हा मसाला शक्यतो 1 महिनाभर पुरेल एवढाच करून ठेवायचा, कारण त्यातील वास आणि सुगंध निघून जातो। 2 चमचे बडीशेप ॲड करायची आहे, ती सुद्धा छान भाजली गेली पाहिजे। छान भाजून घ्यायची आहे। 10 ते 12 इलायची घालायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे एकत्र। मसाले छान खमंग भाजले की त्यातून मसाल्याचा वास येतो। आता यात अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। आता काढून घेऊ आपण। 1 वाटी पुदिन्याची पाने धुवून कोरडी करून घेतलेली आहे। पाने चांगले आपण शेकून घेऊया। पुदिन्याची पाने उन्हात सुकवून घेतली तरी चालतील। पुदिन्याची पाने चांगली कोरडी झाली पाहिजे, चांगली शेकून घेतली पाहिजे। आता पुदिन्याची पानं छान कोरडी झालेली आहे। आता यात अर्धी वाटी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घालायच्या आहेत। मंद आचेवर छान ह्या सुद्धा परतून घ्यायच्या आहेत। गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा उन्हात वाळवून घेतलेल्या असल्या तरी चालतात। आता सर्व मसाले एका बाउलमध्ये काढून घेतले आहे। 2 चमचे वरून कच्चे जिरे घालायचे आहेत। 2 चमचे काळं मीठ घालायचं आहे। 2 चमचे आपलं साधं मीठ घालायचं आहे। मी 100 ग्रॅम खडी साखर घेतलेली आहे। शिकंजी मसाला गोड आवडत असेल तर खडी साखरेचे प्रमाण वाढवले तरी चालेल। अर्धी वाटी सुंठ पावडर घेतलेली आहे। आता या मसाल्यामध्ये पुदिन्याची पाने आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि चांगलं हलवून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं मिक्स झाल्यानंतर मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया।
या सर्व मसाल्यांची बारीक पावडर करून घ्यायची आहे। शिकंजी मसाल्याला लागणारे बरेच साहित्य आपल्या घरातच असतात। पुदिना वगैरे आपण जास्त आणतो त्यावेळेस पुदिनाची पाने धुवून सुकवून ठेवावी। भाजलेले सर्व मसाले आता जारमध्ये ठेवून आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। या सर्व मसाल्यांची आपण बारीक पावडर करून घेणार आहोत। आता आपली पावडर झालेली आहे। मसाल्याचा बारीक पावडर केल्यावर गाळून घ्यायचा आहे। गाळून घेतल्यामुळे मसाल्यामध्ये असलेले तंतू शिकंजी मसाला पिताना आपल्या तोंडात येत नाही। त्यामुळे मसाला गाळून घ्यायचा आहे। नाही गाळून घेतला तरी चालेल। सर्व मसाला अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे। हा मसाला 3 महिन्यापर्यंत टिकतो, पण 1 महिन्यासाठी हा मसाला तयार करून ठेवावा। जास्त दिवस राहिला तर मसाल्यातील चव आणि सुगंध निघून जातो। आता एका कोरड्या बरणीमध्ये किंवा जारमध्ये हा मसाला भरून ठेवायचा आहे। हा मसाला बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर आपल्याला लागेल त्या प्रमाणात वापरायचा आहे। शिकंजी मसाला तयार करून ठेवल्यास आपण केव्हाही वापरू शकतो आणि पटकन शिकंजी मसाला सरबत आपण बनवून पिऊ शकतो। लिंबू पाणी, लिंबू सरबत यामध्ये हा मसाला टाकल्यास चांगलं लागतं। वेगवेगळ्या ज्यूसमध्ये सुद्धा आपण हा मसाला टाकून पिऊ शकतो। उन्हाळ्यात वेगवेगळे सरबत, ज्यूस भरपूर प्रमाणात प्यावे, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो। शिकंजी मसाल्याचा एक घोट सुद्धा प्रखर उन्हापासून आपल्याला आराम देते। 2 प्रकारचे शिकंजी मसाला तयार करून दाखवणार आहे। अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लासमध्ये घेतला आहे। आता यात अर्धा चमचा शिकंजी मसाला घातला आहे। तुम्हाला जर स्ट्रॉंग वाटत असेल, स्ट्रॉंग पाहिजे असेल तर अर्धा चमचा अजून आपण घेऊ शकतो। यात सोडा घातला आहे। चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळीकडे लागेल, पसरेल, मिक्स होईल। हा एक प्रकारचा शिकंजी मसाला आपला तयार झाला आहे। आता एका ग्लासमध्ये ताक घेतला आहे, थंडगार ताक। अर्धा चमचा शिकंजी मसाला घेतला आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे। ताक मसाला शिकंजी तयार झालेले आहे। आपण 2 प्रकारचे मसाला शिकंजी तयार केलेले आहे। एक लिंबू मसाला शिकंजी, दुसरा ताक मसाला शिकंजी। शिकंजी मसाला आपण वेगवेगळ्या सरबतांमध्ये टाकून पिऊ शकतो।
नवीन रेसिपीज बघण्यासाठी लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करून सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.